मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानी मंत्री आणि आमदारांची हाय व्होल्टेज बैठक। युती धर्मावर मंत्र्यांनी फोडली नाराजीला वाचा। नाशिक, ठाणे, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, संभाजीनगर न सोडण्याची ठाम मागणी। थोड्या कुरबुरी असतात, मात्र मित्रपक्षांशी चर्चा करून मागण्यांवर करून तोडगा निघेल। मुख्यमंत्र्यांचं मंत्री आणि आमदारांना आश्वासन। शिरसाटांची माहिती। राज्यातला काँग्रेसचा बडा नेता आणि काही आमदार आपल्या संपर्कात। मुख्यमंत्र्यांचं मंत्र्यांसोबतच्या बैठकीत वक्तव्य। राज्यामध्ये पुन्हा मोठ्या राजकीय भूकंपाचे संकेत। एकनाथ खडसे लवकरच स्वगृही भाजपमध्ये परतणार। आजच भाजप प्रवेशाचा मुहूर्त ठरण्याची शक्यता। एबीपी माझाला खडसेंनीच दिली एक्सक्लुझिव्ह माहिती। कल्याणमधून श्रीकांत शिंदेंची उमेदवारी खुद्द देवेंद्र फडणवीसांकडून जाहीर। महायुतीमधले सर्व घटक पक्ष श्रीकांत यांना निवडून आणतील। फडणवीसांचं वक्तव्य। नाशिकमधून छगन भुजबळांनाच उमेदवारी मिळणार अशी माहिती। सुनील तटकरे रविवारी पत्रकार परिषद घेऊन घोषणा करण्याची शक्यता। विशाल पाटील यांचा पायलट कुणीतरी वेगळाच। त्यांचं विमान फक्त गुजरातकडे जाऊ नये, संजय राऊतांचं वक्तव्य। तर राऊतांनी नाव घेऊन बोलावं, विश्वजित कदमांचं चॅलेंज। सांगलीची जागा काँग्रेसचीच, सांगलीमधून लढण्यासाठी आम्ही सक्षम। विश्वजित कदम यांचं ठाकरे गटाला थेट आव्हान। सांगलीत कोंडी केली तर महाराष्ट्रामध्ये कोंडी करू, संजय राऊतांचा काँग्रेसला इशारा। तर विश्वजित कदमांशी फोनवरून चर्चा केल्यानंतर राऊतांची सामंजस्याची भूमिका। महाविकास आघाडीत भिवंडीचा तिढा वाढला। काँग्रेसचे स्थानिक पदाधिकारी नाराज। दयानंद चोरगे बंडखोरीच्या तयारीत, वरून आदेश आला तरी काम करणार नाही, बैठकीत निर्धार। आमदार संजय शिरसाट यांनी घेतली राज ठाकरेंची भेट। दोघांमध्ये तब्बल 1 तास चर्चा। राज ठाकरेंनी लवकर महायुतीमध्ये यावं, शिरसाट यांची प्रतिक्रिया। बबनराव घोलप यांचा थोड्याच वेळात शिंदेंच्या शिवसेनेत पक्षप्रवेश। लोकसभेआधी ठाकरे गटाला शिर्डीमध्ये मोठा धक्का। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।